नमस्कार. देशदूत डिजिटल संवाद कट्ट्यात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रेडाई नाशिक मेट्रोनं एक अतिशय उत्तम उपक्रम हाती घेतला आहे आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात त्यांनी प्लॉट एक्सपो घेतलेला आहे. तर तो नेमका काय आहे प्लॉट एक्सपो आणि एक सतत उपक्रमशील राहिलेली क्रेडाई मेट्रो हा नवीन उपक्रम का करू पाहतोय या संदर्भात आज आपण इथं चर्चा करणार आहोत. आज इथं या चर्चेत सहभागी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरवभाई ठक्कर इथं आले. आपण त्यांचं स्वागत करूया. मानद सचिव तुषार संकलेचा हे पण इथं आलेले आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष आणि महालक्ष्मी बिल्डर्सचे मनोज खिवसर आलेले आहेत. भूषण कोठावदे आहेत आणि श्यामकुमार साबळे आहेत. सगळे क्रेडाईचे पदाधिकारी आहेत, मेंबर आहेत आणि विशेषतः नाशिक मधलं लँड बँकिंग मधले हे सगळे स्टॉलवर्ड्स आहेत असं म्हणायला मला असं वाटतं, काय हरकत नाही. मला सर्वात पहिल्यांदा गौरवभाई असं म्हणायचं का प्लॉट एक्सपो करण्याचं तुम्हाला कसं सुचलं किंवा का करताय आपण नाशिक? सर्वात प्रथम देशदूतचे धन्यवाद. आम्हाला इथे बोलवलं आणि आपल्या माध्यमातून आपण नाशिककरांशी संवाद करू शकतो त्यासाठी आपले खूप खूप आभार. अगदी योग्य असा प्रश्न आपण विचारला की प्लॉट एक्सपो का. आजपर्यंत कधीच प्लॉट एक्सपो झालेला नाहीये आणि आज आपण अनेक एक्सपो क्रीडाईंनी अनेक वर्ष झाले ऑर्गनाईज केलेले आहेत आणि असा स्पेसिफिक असा प्लॉट एक्सपो कधीच केला नाही, हा पहिल्यांदाच करत आहोत. याचं तत्पूर्वी कारण असं आहे, 2-3 गोष्टी आहेत. सर्वप्रथम म्हणजे रिअल इस्टेटची जी ही इन्व्हेस्टमेंट आहे, स्टॉक असेल, गोल्ड असेल आणि रिअल इस्टेट असेल, 3 फेसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट लोक करतात. त्यात रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट इज द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट हे आम्हाला लोकांना सांगायचं आहे. ओके. आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट हीच खरी रिअल इन्व्हेस्टमेंट आहे हे आम्हाला लोकांना या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणून हा प्लॉट एक्सपो, कारण याच्यामध्ये आपल्या फक्त ड्रीम होमचं स्वप्न पूर्ण नाही होणार आहे, ते आपले ड्रीम इन्व्हेस्टमेंटचे पण स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतात असं कल्चर आहे की आपण पुढच्या पिढीसाठी काय सोडून जातो आणि त्या सोडून जाण्यामध्ये कोणी असं म्हणत नाही की मी एवढे स्टॉक सोडून जातो किंवा एवढं गोल्ड सोडून जातो. प्रत्येकाच्या आजही तो इमोशनल कनेक्ट आहे की मी काय प्रॉपर्टी, काय इस्टेट माझ्या पुढच्या पिढीला देऊन जातो, घर देऊन जातो, प्लॉट देऊन जातो, व्हॉट एव्हर जे काय. आणि त्यात लँड ही सर्वात सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे हे आम्ही लोकांना सांगतो. मी नेहमी सांगतो, मी कुठेतरी ते आहे वाक्य ऐकलेलं आहे, एवढ्यात मी खूप वेळा वापरलं की द बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑन अर्थ इज अर्थ. क्या बात. तर म्हणून हा प्लॉट एक्सपो आम्ही आणलेला आहे. या व्यतिरिक्त आत्ता आणण्याचं कारण असं की गेल्या काही महिन्यापासून काही गोष्टी ज्या आपल्या नाशिक बद्दल बोलल्या जातात, नाशिकच्या रिअल इस्टेट फ्रेटर्निटी बद्दल बोलल्या जातात, ते एंटायर फ्रेटर्निटीला कुठेतरी त्याच्यावर धक्का लागलेला आहे. सगळेच लोक फेन्सवर आहेत की नाशिकमध्ये खरोखर काही प्रॉब्लेम आहेत का रिअल इस्टेटचे, टायटलचे, सगळ्या गोष्टींचे. सगळेच लोक नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळा, एवढ्या प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम, आणि तरी लोक फेन्सवर बसलेले आहेत की हे काय प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममुळे काय सगळ्याच प्रॉपर्टीज लिटिगेशन मध्ये असतील का. तर म्हाडानी काही महापालिकेने काही म्हाडामधल्या प्रकरणांमधल्या 26 लेआउट रद्द केले. म्हाडानी काही पत्र काढून काही लेआउट मध्ये खरेदी विक्री थांबवली. तर अशा बॅकग्राऊंड मध्ये हा प्लॉट एक्सपो खूप महत्वाचा होता की जे प्रॉब्लेमॅटिक होते ते आयदर रद्द झालेले किंवा त्याच्यात खरेदी विक्री थांबलेली. मग आता जे आहेत ते ॲब्सोल्युटली टायटल क्लिअर प्रॉपर्टीज तुम्हाला तिथे बघायला मिळतील. इन्व्हेस्टमेंटची ही जी संधी आहे, तुषारभाई म्हणतात इन्व्हेस्ट इन अ सिटी वेन नोबडी इज टॉकिंग अबाउट इट. आपल्याकडे नाशिक बद्दल पुढच्या वर्षी कुंभमेळ्यामुळे ग्लोबली आपण चर्चेत राहणार आहोत. तर आजची ही इन्व्हेस्टमेंटची संधी लोकांची सुटायला नको, म्हणून हा प्लॉट एक्सपो. येस, मला असं वाटतं का खूप चांगल्या पद्धतीनं गौरवभाईंनी आपल्याला प्लॉट एक्सपोची एक उद्देश समजून सांगितलाय. गोविंद नगरच्या मनोहर गार्डन म्हणजे ट्रीट हॉटेल इथं 13 आणि 14 जून रोजी हा एक्सपो होत आहे. मला असं वाटतं नाशिककरांनी तिथं जायला हरकत नाही. ऑन द वन रूफ त्यांना या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. मला भूषणभाई तुम्हाला असं सांगायचं आहे की एक अशी संकल्पना होती, बिल्डर म्हटलं म्हणजे त्यांनी बांधकामच केलं पाहिजे आणि त्यामध्येच माणसं असले तरच त्याला बिल्डर समजायचे.
परंतु तुम्ही तुमच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये फक्त प्लॉटचं काम केलंय असं माझी माहिती आहे. मला फार काही माहिती नाही तुम्ही काय केलं असेल, परंतु मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा जो जसं गौरवभाईंनी सांगितलं का रिअल इस्टेट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही कसं बघता याकडे? यात ना सर, मुंबईकर किंवा पुणेकर याचं एक स्वप्न असतं की फ्लॅट घेण्याचं. नाशिककर आणि नाशिक परिसरातला जो असतो त्याचं स्वप्न असतं की एक प्लॉट घेण्याचं. आणि नाशिक हे प्लॉटचं शहर आहे. आज पण एक आहे की 48,000 मागच्या आर्थिक वर्षात डॉक्युमेंट जे काही झालेले आहेत रजिस्टर, त्याच्यापैकी 14,000 डॉक्युमेंट हे फक्त याचे आहेत, प्लॉट आपल्या फ्लॅटचे आहेत. बाकीचे 34,000 डॉक्युमेंट्स हे प्लॉट्स आणि शेतीचे. ओके. तर त्या हिशोबाने हे नाशिक शहर हे प्लॉटचं शहर आहे. त्यामुळे त्याला व्यवस्थित हे करण्यासाठी आता बऱ्यापैकी आम्ही त्याप्रमाणे काम करतोय. श्याम साबळे, अश्विनी बिल्डर्सचे, मला असं सांगितलं की मध्यंतरी आपण क्रेडाई बरोबर बरेच संवाद कट्टा केला आणि बऱ्याच जणांनी नाशिकचं एकूण रिअल एस्टेट कशा कशात आहे, समजा ए क्लास किंवा टॉपच्या फ्लोअर्सला हे घेणं, किंवा आपण बघतोय का 12 कोटीचे फ्लॅट्स वगैरे, तर ह्या सगळ्या चर्चेमध्ये किंवा नाशिक समजा ज्याची उंची वाढत चाललेली आहे बिल्डिंगच्या प्रमाणात, एकीकडे ते सगळं आहे, किंवा बरेच जण हे घेतात रिसॉर्ट म्हणा किंवा फार्म प्लॉट्स घेतात. असं असताना तुम्ही मात्र कन्स्ट्रक्शन मधून बाहेर पडून प्लॉटिंग मध्ये चाललात, तर जसं भूषणभाई म्हटले तसं काही तुम्हाला काही वाटतंय का? आणि नाशिकची जी वाढ आहे, नाशिकचा जो विकास आहे, आता सध्या वेगळ्या दिशेने चाललाय असं वाटतंय का? सर तसं कंस्ट्रक्शन पण केलंय होतं, पण कंस्ट्रक्शन नंतर हळूहळू मी लँड मध्ये पहिल्यापासूनच होतो. आणि आता लँड मध्ये करताना मी जास्त करून शक्यतो ग्रामीण भागात करतो. मी इगतपुरी इथपर्यंत पाथर्डी पाट्यापर्यंत एवढ्या पट्ट्यात त्र्यंबक साईडला. तेव्हा मी जेव्हा अभ्यास केला की मुंबई, पुण्या किंवा बाहेर उत्तर महाराष्ट्रातून जेवढे लोक येणार मॅक्झिमम प्लॉटसाठी इन्व्हेस्टमेंट करतात, त्याच्यात कोविड नंतर लोकांची पण संकल्पना बदलली आणि त्यातल्या त्यात कनेक्टिव्हिटी नाशिकची एवढी वाढली. समृद्धी महामार्ग, त्याच्यात नाशिकचा हा सर्वात उत्तर महाराष्ट्रापर्यंत जोडलेला वर्ग, येणारा सिंहस्थ, नाशिकचं वाईन कॅपिटल म्हणा, धार्मिक क्षेत्र, या सगळ्या गोष्टी नाशिक सारख्या, आणि नाशिकचं वातावरण यासाठी बाहेरून येणारा सेकंड होम म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी लोकांची पसंती प्लॉटला जास्त करणार. म्हणून मी ऑटोमॅटिक कंस्ट्रक्शन करता करता त्याच्यात जास्त इकडे वळालो. आणि जो आता आम्ही मागच्या 1.5 वर्षापूर्वी पण प्रॉपर्टी एक्सपो घेतला होता ठाण्याला, त्यात मनोजभाई कन्व्हेनर होते, मी को कन्व्हेनर होतो. तिथं तेव्हाच मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. शिंदे साहेबांच्या हस्ते आम्ही एक्सपोचं ओपनिंग केलं होतं. तेव्हा सुद्धा आम्हाला तिथला स्टडी केल्यानंतर नाशिक मध्ये त्र्यंबक, इगतपुरी, अगदी इंडस्ट्रियल प्लॉट सुद्धा गोंडवाडीवरासाठी सध्या डिमांड जोरात आहे. कारण सातपूर, आंबट संपलेले आहेत, मॅक्झिमम जागा मिळत नाही. आणि कनेक्टिव्हिटी त्याच्यात तुमचं आता पुढे वाढवणची आले निघून जाते. समृद्धीला आता हा इथं व्हीटीसी पाट्यात कनेक्टिंग केलं पुढं. त्यामुळे लोकांची मुंबई मुंबई आणि ठाणे, तसंच तुम्ही इकडं उत्तर महाराष्ट्रातून लोकांना पुण्यापेक्षा आता नाशिक सोपं वाटायला लागलं. आणि नाशिकचे रेट आज पण रिजनेबल आहेत. आणि टायटल क्लिअर प्रॉपर्टी बद्दल नाशिकचं नाव आज पण आहे. ठरवलं की 1-2 गोष्टीमुळे नाशिकचं नाव कुठंतरी खराब होतं, पण त्या गोष्टीला सर्वच कारणीभूत असं काही नसतं. आणि आज पण टायटल क्लिअर प्रॉपर्टी तर भूषण भाऊंनी कितीच तरी लेआउट केली आहेत. मी बऱ्यापैकी इगतपुरी नाशिकमध्ये काम करतो, आम्हाला अनुभव चांगले, आणि त्या पद्धतीने नाशिकची प्रगती चांगली. त्या दृष्टीकोनात आम्ही लँडमध्ये प्लॉटमध्ये होऊ. मला असं वाटतं गौरवभाई की अतिशय योग्य वेळेस आपण प्लॉट एक्सपो घेतोय असं या दोघांच्या बोलण्यावरून तरी वाटतंय. कारण की नाशिकची ही जी काही डेव्हलपमेंट ही आता थोडीशी प्लॉटकडे पण वाढताना दिसत आहे. आणि जे लोकांना असे प्लॉट घेण्याचा इंटरेस्ट वाटतोय अशा लोकांसाठी ऑन द वन रूफ आपण ही सगळी सोय केलेली आहे. मला असं वाटतं ठक्कर्स सुद्धा लँड बँकमध्ये फार पुढे आहेत. तर तुम्ही कसं बघतात, म्हणजे क्रेडाई अध्यक्ष पेक्षाही ठक्कर्स बिल्डर्स खूपच अतिशय सिंपल असेल तर तुम्ही म्हटले की ठक्कर्स आहे, तुम्ही सुद्धा लँड मध्ये आहात, तुम्ही सुद्धा लँड बँक मध्ये आहात. त्याचं उत्तरच तुमच्या प्रश्नात आहे. आमच्या आजोबांनी जर लँड घेण्याचा व्यवसाय सुरू केला नसता तर आज कदाचित आम्ही कोणतेच या बिझनेस मध्ये नसतो. आणि जसं मी तुम्हाला मगा पण सांगितलं की लँड इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट, इज द मोस्ट सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट. जसं शांभाऊन मी सांगितलं आता काही टायटलच्या इश्यूज येतात त्याबद्दल काही हे नाही,
but that will always give long-term returns and for future generations. Yes. You are seeing me as an example. I'm a third generation Generation. developer, so it goes across generations. आणि आम्ही एक we were very surprised. Everybody was surprised. डॉक्टर राधाकृष्ण पिल्ले म्हणून एक ऑथर होऊन गेले. ते आता 2 महिन्यापूर्वीच ते एक्सपायर झाले. त्यांचा एक सेशन आम्ही घेतला होता क्रीडामध्ये आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं गुगल करून बघा की वर्ल्ड ओल्डेस्ट कंपनी कोणती. सो वर्ल्ड ओल्डेस्ट कंपनी इज अ जॅपनीज कंपनी विच इज 1400 years old. हो. So just imagine across if 50 years is a generation, across 28 generations ती कंपनी चाललेली आहे and the core business of that company is real estate. रिअल इस्टेट. ओके. We were also surprised. So if you decide a real estate company can survive across generations, that too 30 generations. येस. मला वाटतं तुमच्यासारखीच लिगसी संकलेच्या बिल्डर्सला पण आहे आणि त्या काळात 30-40 वर्षापूर्वी त्यावेळेस प्लॉटिंगमध्ये मला वाटतं विजू शेठ आणि ही सगळी मंडळी पुढे आली. म्हणजे वन ऑफ द पायनियर्स इन क्रेडाई आणि रिअल इस्टेटमध्ये. तर ती लिगसी सांभाळताना तुषार कसं वाटतं, म्हणजे आज काय बघतोय तू त्याकडे? आता मार्केट ट्रेंड्स तर चेंज होतातच हो. आणि ते होतच जाणार. रिक्वायरमेंट्स बदलतील, मार्केट ट्रेंड्स चेंज होतील, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत मग त्या घराबद्दल असो, प्लॉट इन्व्हेस्टमेंट बद्दल असो, ह्या पण बदलत जाणार. मी खास कर आता या सगळ्या पूर्ण प्रवासात मला असं जाणवतंय की मोठे कंपनीज, कॉर्पोरेट्स आता या रिअल इस्टेट प्लॉटिंग बिझनेस मध्ये आले. आम्ही फ्रॉम जनरेशन हे करत आलो, पण आज ना हे बिझनेस जास्त ऑर्गनाइज झालेला आहे, ओके. जास्त कम्फर्टेबल झालेला आहे. आणि त्याचा मेन मुद्दा जर तुम्ही आता टच केला तसा, जसं कन्स्ट्रक्शनसाठी आपण रेरा रजिस्ट्रेशन करतो तसं प्लॉटिंग साठी सुद्धा आता रेरा रजिस्ट्रेशन होतं. ओके. आणि बिकॉज ते रेरा रजिस्टर करतायत सगळेजण, त्याच्यामुळे त्याच्या टायटलची खात्री ही ऑलरेडी आहे आणि राहते. ओके. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आता एक्सेसिबिलिटी इझी झाली. जर मला एखादा प्लॉट घ्यायचा आहे तर पहिले असा विचार व्हायचा की एखाद्या माणसाकडे जावं, मित्राकडे जावं, त्यांच्याकडनं तो प्लॉट घ्यावा. आता काय झालं की लोकांना ऍक्सेस झाला, डिफरंट डेव्हलपर्स आर देअर. म्हणजे आता जसं भूषणबाईंनी, श्यामजींनी सांगितलं की इगतपुरी सारख्या ठिकाणी, त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी हे सगळे अनऑर्गनाइज मार्केट होते. आता हे ऑर्गनाइज. एनएमसी लिमिट पर्यंत प्लॉट मर्यादित होते. बाहेर खूप कमी इन्व्हेस्टमेंट व्हायची किंवा झाली तरी ऍग्रिकल्चर लँड मध्ये. आता काय झालं की एनएमसी लिमिट नंतर आता एनएमआरडीए लिमिट आलं. तर रिजनल डेव्हलपमेंटला अजून एक कॉन्क्रीट बेस डेव्हलप झाला की आता तिथला इन्फ्रास्ट्रक्चर जशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे त्याच्यात जो प्लॉटिंगचा बिझनेस सुरुवात झालेली आहे त्याच्यात ना लोकांना आता ही सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून वाटायला लागली. आणि ह्याच्यात सर्वात खास म्हणजे जो आता मी मागच्या 4-5 वर्षात अनुभवतोय, खास करून महिला वर्ग ह्या इन्व्हेस्टमेंटकडे खूप सिरियसली बघतायत. आणि अशा पद्धतीने बघतायत की आम्ही गोल्डमध्ये करतो, आम्ही आमच्या फॅमिली बरोबर शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करतो, SIP करतो. पण आता एक अजून एक इन्व्हेस्टमेंट जर करायची ठरली आणि ती जर एक स्पेसिफिक अमाऊंट असेल, ती FD ठेवण्यापेक्षा इट्स बेटर की आपण एक छानसं प्लॉट घेऊया जे जनरेशन वेल्थ म्हणून पण कामात येईल आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी पण. कदाचित त्यांना घर बांधायचं असेल. अपार्ट फ्रॉम दिस, रेसिडेन्शियल प्लॉट्स, कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, एग्रीकल्चरल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉटिंग, निरनिराळ्या गोष्टी, निरनिराळ्या ऑप्शन्स ह्या रिअल इस्टेट मध्ये आता अवेलेबल होत चालतात. आणि मला असं वाटतं का आता आपल्या परवाच्या एक्सपो मध्ये हे सगळं लोकांना पाहायला मिळेल, समजून घ्यायला मिळेल. मी किवसरा शेठला विचारलं की तुम्ही बरं डायव्हर्सिफाय तुमच्या बिझनेस मध्ये केले, वेगवेगळ्या गोष्टी केल्यात. प्लॉट एक्सपो तुम्हाला कसा वाटतो आणि तुम्ही काय काय बघता त्याकडे, की तुम्ही त्याच्यातून काय पुढे जाण्याच्या दृष्टीनं कसं वाटतंय तुम्हाला? जसं आमच्या सगळ्या अध्यक्षांनी, सेक्रेटरींनी, आमचे कन्व्हेनर यांनी सगळ्यांनी आता तुम्हाला सगळी माहिती दिलीच आहे प्लॉट एक्सपो बद्दल. तर आमच्या अध्यक्षांचं एक मानस होतं आणि त्या आमच्या मॅनेजिंग कमिटीत त्याला दुजोरा दिला का प्रथमच असा प्लॉट एक्सपो आपल्याला करायचा आहे. त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली. तुम्ही जसं म्हणता त्यांचं लिगसीच आहे, पूर्वीपासून प्लॉटचाच बिझनेस आणि आजपर्यंत तो तसा कधी झाला नव्हता. तर त्यांची मनापासून इच्छा होती. सगळ्यांनी मॅनेजिंग कमिटीला त्याला हे दिला, होकार दिला. म्हणून हा प्लॉट एक्सपो
प्रथमच म्हणजे माझ्या तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये तर पहिली पहिल्याच. किंवा महाराष्ट्रामध्ये एखाद दोन ठिकाणी झाला पण असं. आणि ही एक सुवर्ण संधी आहे नाशिककरांना. आणि प्लॉट म्हणजे मला एकच याच्यात सांगायचं, प्लॉट विकत घेताना एक त्याला माणसाला माहिती राहतं का मला ही जागा मिळणार आहे आणि ही जागा जमिनीपासून तर आकाशापर्यंत माझी. हे त्याच्यात सगळ्यात मोठं त्याचं ते हे युएसपी आहे, मला ही जागा मिळणार. तरी मी नाशिककरांना आव्हान करतो, 2 दिवस आमचा हा एक्सपो आहे, 13 आणि 14 तारखेला शनिवार रविवार नाशिकच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये मनोहर गार्डन हॉटेल ट्रीट येथे. तर सर्व नाशिककरांना आवर्जून मी आवाहन करतो की तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा. इथे आपले 30 डेव्हलपरांनी त्यांचे सगळे प्लॉट्स वगैरे शोकेस केलेले आहेत आणि तुम्हाला विविध प्रकारचे रेसिडेन्शियल प्लॉट्स, कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, ऍग्रिकल्चर प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स असे सगळे किंवा रेडीमेड फार्म हाऊस विथ बंगलो वगैरे असे सगळे तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळणार आहे. म्हणजे इगतपुरी, घोटी आणि नाशिक सिटी मधले सुद्धा प्लॉट्स 10 लाखापासून याची सुरुवात होणार आहे आणि त्याची स्काय इज द लिमिट. काय तर सर्वांनी या आणि माझे 2 शब्द. गौरव, एक लास्ट, नाशिककरांना तुम्ही या निमित्तानं काय आवाहन कराल? जरूर एक्सपोला तर याचं तर आव्हान मी तुम्हाला करेलच. त्यासोबत क्रीडाई मेंबर्स कडनं कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही घेतली तर क्रीडा हे तो भरोसा आहे. काही झालं तर क्रीडाई विल इंटरव्हीन इफ देर इज एनिथिंग रॉंग विच गोज. सो नेहमी खरेदी करताना प्लीज क्रीडाई मेंबर्स कडनं खरेदी करा आणि डेफिनेटली फॉर द वाइजेस्ट डिसिजन यू कॅन मेक दिस वीकेंड इज विजिट द एक्सपो अँड बाय अ प्रॉपर्टी. धन्यवाद. आपण बघितलं असेल की अतिशय उत्तम पद्धतीनं हा एक्सपो काय असणार आहे आपल्याला कळलं असेल. खरं तर विश्वासार्हताचं नाव दुसरं क्रीडाई असं म्हणायला हरकत नाही. गेली काही वर्ष म्हणजे 25 वर्षाहून अधिक काळ झाला की क्रीडाईनं नाशिकसाठी खूप काही काम केलेलं आहे आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्था आहे. आणि आज प्लॉटमध्ये ते जात आहेत आणि जे अनऑर्गनाइज सेक्टर होतं ते त्यांनी आता हातात घेतलेलं आहे आणि लोकांची फसवणूक टाळावी. कारण लँडमध्ये बऱ्याचदा टायटल क्लिअर असतो नसतो, अनेक व्यवहार झालेले असतात, 7-12 कुणाचे असतात. त्यामुळे तर त्या सगळ्या गोष्टींना लोकांना ते फसवले जाऊ नये, ते बळी पडू नयेत म्हणून आता क्रीडाईनेच त्यात पुढाकार घेतला आहे आणि एक एक्सपो या निमित्तानं केलंय. त्यामुळे नाशिककरांना आपलं भविष्य आणखी सुकर करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीचे आणि प्लॉटमध्ये सगळे प्रकार त्यांनी सांगितल्याप्रमाणे अवेलेबल आहेत. मला असं वाटतं का ही खूप मोठी संधी आहे, ती प्रत्येकाने साधावी, किमान व्हिजिट तरी करावं आणि एक बघावं का आपलं नाशिक तरी कुठे चाललेलं आहे. तर या सगळ्या एक्सपोला आपण सर्वांनी व्हिजिट करावी असं देशदूतच्या वतीने मी आवाहन करतो, क्रीडाईच्या वतीने आवाहन करतो. आणि एक चांगलं उपक्रमाला आपण नेहमी दाद देत असतात. वेगवेगळ्या एक्सपोला मोठ्या संख्येनं नाशिकर साथ देतात, दाद देतात. या एक्सपोलाही आपण तशीच साथ द्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. नमस्कार. नमस्कार.